धावपळ करून पैसा मिळत नाही. हा भावना पण आहे पैशासाठी चुकी नाही. पैसा जर धावपळ करून मिळत असता तर मुस्लिम इतकं श्रीमंत ह्या जगात कुणीच नाही. हलक्या हाती 20 किलोमीटर येतात ते कुत्रा हलक्या. जर तिला बॅटरी बसवली असती एका घरक्यात बॅटरी डिस्चार्ज वाक्य निघायला सारखा हिटत आहे पण भाकरीला मागे. सारखं पाळत आहे कोण पण भाकरीला मागे. मांजर घरात राहते, ब्रिजवर राहते, वाटी भरून भीती, वर जेवायला बसलं त्याच्या ताटातलं खाते निवांत. नाही वाटी पाहिलं ठरलं तरी मांजरीला पाहते. म्हणून मांजर टीव्ही पाहतेच. ती काही डोळे टाकून म्हणजे घरात जेवढ्या सुविधा आहेत तेवढी मांजर देते. आणि हे सारखं पाहत आहे भाकरीला मागे घरामध्ये. तुम्ही जर मांजरीसारखे दत्त पायाला चिटकून राहिले तर तुम्हाला नामाचं दूध प्यायला. काही काही माणसं दरवर्षी नवा गुरु करतात. काही माणसं इकडे आहेत त्याला 4 प्रकार सांगतात. शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी आणि सर्वाहारी. आता आमची जी टोळी आहे ती शाकाहारी. यातले निम्मे मांसाहारी आणि काही पट्टे असे इकडे जावा ते तिकडे रस्त्याला गेलं ना ते द्या. मुसलमानच्या नाकाला गेले कांदे खिशात लिंबू पिळून रसा घ्यायला लावलं तरी याला म्हणायचं मिश्रा. काही पट्टे असे काही हो याला म्हणायचं सर्वाहारी, शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी. आता तुम्ही कोण आहे हे घरी गेल्यावर ठरवा. शाकाहारी तसं गुरु केला आजगर, गुरु केला ढुंगा. ढुंगा पानाला धक्का लागत नाही पण फुलातला मकरंद खारेश. पानाला धक्का लागत मकरंद खाऊ. जे खरे साधक असतात ते लोकांच्या मागे लागत नाही पण भजन करी बंद करी. आणि हे सगळे गुण अण्णा महाराजांकडे त्यांच्या पुतण्याकडे नाही वावरदार महाराजांकडे आहे म्हणून त्यांच्याकडे धक्क्याची योग्य आहे. जण बायको केले ना बायको तो काय म्हणतो बायको कोण अशी नीट करून टाकी आपल्या पुढं बाप सुद्धा असं तू तर सासरवाडीला कांदे वाटेल तुला आलाच असे. तुम्हाला कधी शियाला जमलाय का गोला तुम्ही बा किती आफाट कुत्र पाहा किती आफाट अख्या रात मोकळं सोडा वाक्यावर तुम्ही कोणाच घरात येऊ दे. बरोबर हे कुत्र कोणाला देऊ दे फक्त घराजवळ वाघ येऊ द्या. कुत्र्याला भुकायचं इंजेक्शन द्या दुसरं कणात पण भुकणार. वाघ आलं कुत्र भुकत नाही. पार 90 पाला तरी भुकणार नाही. कुत्र इतकं हुशार आहे वास. वाघ आला कुत्र कधीच पुढे लपणार नाही.
हाताखालीच लागणार जजमेंट म्हटलं पाहिजे आणि ते वाघाला सांगते खाता वरचाने मला त्यांना म्हटलं तू उचल कसं मी घरात कटाळी कुठलं भुकत नाही का जम्मुक कधी गर्जना तो देखील नाही पंचांग महाराजांची भाषा आहे पूर्ण किती तरी वाढलं म्हणून वाघ काय नको आता मला समजता का माणसं हे त्याची निमे म्हणतो समोर तर आला ना समोर घर शब्द म्हणतच नाही माणूस इकडे सुरू इकडे सुरू घर म्हणतात नाही तो वाघ त्याने केलं नाही तो वाघ काही काही कळली अशीच वाघ येतो मग तुम्ही ना वाक्यबारी काय का अण्णा बाबांच्या दरबारात येणाऱ्या साधकाने सगळ्यांचे मतभेद सोडून फक्त दत्त नाम चिंतन केलं ना तिथं दत्त जन्म त्यांचं वर्णन एकनाथ महाराज करतात तुकाराम महाराज करतात नाव परराज्यात येणाऱ्या अण्णा महाराज त्यांच्या पाठीमागून गांधीजी महाराज या सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मला आतापर्यंत तुम्हाला माहितच नव्हतं ते सांगतो तुम्हाला धुंगा गुरु केला माहित नाही पाणी गुरु केलं माहित नाही थोडं पाखरू गुरु केलंय माहित नाही साप गुरु केला साप साप हे जाऊ दे पटकन जायचं ट्रेन जाऊ दे बरं आता 2 मिनिटे मी थांबतो कोणाला जायचंय 2 मिनिटं जाऊ एक कोणाला जायचं जा बरं पटकन आता जर मध्ये उठले का असं आहे का हे तुमची शेवटची बसा पटकन काय होतं जागा पवित्र आहे कीर्तन आता तुमच्या बाहेर नाही गेलं कीर्तन आत गेले आणि कीर्तन बाहेर नको कीर्तन आत एकदा कीर्तन मांडवाच्या अवस्थेपासून ते करायचं मी कसं मी चेहऱ्यावरून तेच आहे ना मी साबणीचं तेच बनवलं तेच नाही कारण पावडर लावून जगात बाया जर गोऱ्या होत असल्या तर ज्ञानेश्वरीची ओवी खुटी झाली असते ज्ञानेश्वरी ओवी आहे ललाटीचे मिळे न मोडे का काही केला काळे गोरे पण धुतले पिठो ज्ञानोबाईची भाषा आहे काळे गोरे पण आता मी सावळ आहे का माल आहे काळा नगावलं भाडं मला राग येईल तुमचं माझं भाडं नाही मी सावळ आहे का माल आहे मीडियम आहे कावळा नाही सावळा पण फोटो जर पाहिजे ना गोळा आहे तसं जग आहे अन्न मार्गांचं झालं या मार्गांचं झालं ही चेहऱ्यावरची जी तेज आहे साबणीची तेज आहे तुम्ही डेव्हलपला दत्ताचं करेल तुमच्या आणि काय नाही तुम्ही पहा दत्त मार्गाकडे आणि तरी सगळे देवा ठेवायचं कुठे जाणार आहे
देवाच्या तोंडाला कधी पाहायचं नाही. तोंडात पाहिजे नाही. आपलं तोंड इतक्या लाईट नाही का त्याला पाहू. आपलं तोंड वेळ भरलो का त्या मंदिरात गेल्यावर फक्त दत्ताची पाय पाहिजे पाय आणि त्याला सांगायचं लेकराला जवळ घे. लेकराला जवळ घे आणि आई कसंही पोरग असलं तरी म्हणून दत्त माझी माता दत्त माझा विचारच केला नाही. ती आई आहे आणि असं काही सांगायचं नाही त्याला. देवाचं तोंड पाहिजे. तुमच्या नारायणपूरच्या मंदिरातल्या मूर्ती पहा इतक्या तेजस्वी आहे. याचं कारण अखंड भजन त्यामुळे मूर्ती टेकल्या. मंदिरातल्या मूर्ती तेजस्वी जर असल्या तर त्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात. त्यांची नित्यनेमाची पूजा त्यांच्या मंदिरातलं पावित्र्य आणि त्यांच्याजवळ अखंड असणारं नामचिंतन या 3 गोष्टी मूर्ती तेजस्वी होतात. आणि महिला पुरुष रोज देवाशी जरा 1-2 मिनिटं बोलत जा आणि देवाला काम सांगायला माझ्यासारखं काही बाबा दोन करू काय करू द्या काम करतो काय करू देव झोपून घेतात काय करू देव पोरीचं लगेच जुळवलं भाकर केलं काही काही ते इतकं हलकट आहे. काय करू देवा 5 वर्ष लग्न देव म्हणजे तुला बायको मेळतेस तुला सुधरत असं नाही सांगायचं. देवाला काहीच सांगायचं. आम्ही सगळे वारकरी सदा पिटीवर स्वयंपाक वाजवी पडे संध्याकाळी झोपायच्या वेळेस महिला पुरुष फक्त गुरुवारचा अवसर नाही आणायचा. आता उद्या तर तुमचा योगायोग आहे. 2रा गुरुवार आहे. मार्क्सिस्ट गुरुवार चालू असते ना. करा करा शोधले पण त्याचा एक शोधा काही आपलं नवीन आणायचं बसावा हरिपाठ केलं ते अरे नाही यामध्ये गुरुचरित्र पालन केलं नाही. 2 गुरुवार दत्त पाहू नाही का तुम्हाला पण शरीराशिवाय कधी देऊ नये काय म्हणा. आणि देवाकडून रोज तुम्ही बसायचं सगळे पहिले स्टेज नाही करायचं सगळं आणि मस्त दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा शेजारी खाली असं घ्यायचं मस्त पैकी मोबाईल बांध टीव्ही बांध आणि मग दत्त महाराजाशी बोलायचं रोज. दत्त महाराज म्हणजे कोण म्हणतात आता वगळा उपासन देतो त्याच्यावर आहे. देवाला असं हसत बोलायचं असं तोंड सुरू नाही बोलायचं. देवा असं मस्त फ्रेश बोलायचं देवाशी. आणि मी सांगतो तेच बोलायचं काही बोलायचं नाही. देवा देवा जर नारळ घ्यायचं देवा कारण देव प्रेमाचा भुकेला आहे. आता समजा एक मंदिर आहे दत्त महिला म्हणा एखाद्या श्रीमंताची बायको आहे. तिनं सोन्याची बांगडी दत्तापुढे ठेवली आणि दिल्लीत आलेली बाई फाटक्या डोक्यावाली पण दत्तावर श्रद्धा आणि तिनं दत्त महाराजाला तुळशीचं पान ठेवलं. दत्त पुन्हा काय घेईल तुळशीचं पान घेईल. त्या वर्गा फक्त गरीब आहे पण भावाने प्रेमाचा भोगेरा
सणसणीत बसा आणि मस्त बोलायचं देवाशी. काय बोलायचं माहिती का? देवा ए देवा देवा असं नाराज घ्यायचं नाही. नाराज घ्यायचं मस्त पैकी देवा देवा ए देवा. शबरीची पोरं खाली का? हो. सुदाम्याचे पोळे खाले? हो. विदूर काकाच्या खड्या खाल्या का? हो. ज्ञानोबाची भिंत ओढली का? हो. सोखोबाची ढोलं ओढली का? हो. सज्जन बाबाला मार शिकू लागला का? हो. जनाबाईला जळू लागला का? हो. मीराबाईला विष्णू लागला का? हो. सखूबाईला भांडे घासू लागला का? हो. काय देवा, एका बाईनं केळ सोडलं तर सांगत तू खाली आणि गावात तिनं खाला. गोळे धुवायला गेला. एवढी कामं देवा तो केली. देवाला एक अभंगच म्हणून दाखवायचा. उच्च नीच काही नेणे दाशी पुत्र कन्या. सगळं काम केलं ना देवा. मग मी नारायणचे 25 वर्ष वारी करतोय. पौर्णिमेला येतोय. लेकरू आहे तुझं देवा. तुझ्या लेकराला फक्त एकदा दर्शन दे बस. काहीच नको. त्याला गाडी आहे, बंगला आहे, त्याला काहीच देऊ नको. फक्त एकदा दर्शन दे. आणि मग देवाला सांगायचं देवा कभी कभी मेरे दिल में नहीं वो तुझको बना दिया हमारे. गाणं नाही, गाणं म्हणजे मी गाणं भेटत नाही. धरला पंढरीचा गळा बांधून हृदय मग ये ना. कभी कभी मेरे दिल में तुझको बना दिया गया हमारे. आणि जर तू माझ्या हृदयात आलास हम नहीं तोड़ेंगे मगर तेरा साथ ना गुरुवार करणार, गुरुचरित्र पारायण करणार, पण कधी जो वादा किया जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हे चिदान तुझा विसरलं पण केव्हा परदेशी मुझे छोड़ के पण कधी साहस अगर तुम न होते, अगर माऊली न होते तो ज्ञानेश्वरी न होती, अगर तुकाराम बाबा न होते तो गाथा न, अगर अण्णा महाराज न होते तो नारायणपुर का तीर्थक्षेत्र न, अगर छत्रपति न होते तो महाराष्ट्र में स्वराज्य न. म्हणते देवा मनाचं काही मागायचं नाही देवा. देवा त्याचं वाटलं होतं तू आता किती देवा त्याचे एक डोळा जाऊ दे तू एक दोन्ही गेले असं मागायचं नाही. आपल्याला सगळ्यांना देवाकडे प्रार्थना करायची आहे. पण आजच्या कीर्तनात आपल्याला देवाकडे प्रार्थना नाही करायची. आता देव मिळवायला संताप प्रार्थना उलटा आनंद याचा हा मग प्रार्थना संकट आली देवाकडं मग लोक देवाचं नाव घेतात. संकट आले पण इकडे भक्त देणार तेव्हा देव मागणाऱ्याला कधी देत नाही. न मागणाऱ्याला कमीच ठेवी. जरी घरी येऊन मागायचा
असा गाडीने जाईल इष्टी तुला फुकट आहे गुरुवारी परत ये. तुला मिळणार नाही. पण नुसता एखादा म्हणणार दत्त महाराज फक्त लेकरावर ध्यान ठेवा, लेकरावर कधीच बोलू नका. पहिलं देवाचं नेम आहे. आणि जी लोक देवाची जास्त भक्ती करतात त्यांचं वाढवच म्हणून मी तुम्हाला सांगतो आपलं जिथं पाणी काढायचं नसतं. देवाचा धावा ज्यांनी जास्त केला त्यांची आध्यात्मिक प्रगती होते आणि भौतिक प्रगती कमी होते. भौतिक प्रगती कमी होते आणि आध्यात्मिक प्रगती वाढते. म्हणून देवाचं जास्त भजन करणारा धावा करणारा देव देत नाही आणि जो मागत नाही त्याला देण्याशिवाय. काही माणसं का दिंडीचं राहिले ना भिशीच्या टायमाला गायब होते. यादी काढली कोण कोण राहिलं रे. काही माणसं दिंडी जर घरून निघली ना त्यांची दिंडीची फक्त पंक्तीच्याच ठिकाणी गाठ पाहुणा त्याची मुलगी का मुलगी का करून. म्हणून मला एखादा प्रश्न विचारला होता परदेशी दिंडीत जाणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट काम करतात. मला दुपार गेली त्याचं उत्तर सापडलं. मी उत्तर सापडलं. तुम्ही मला कोणतीही शंका विचारा मी काही काळ देऊन देणार उत्तर सापडवणार. मी रात्र दिवस पुस्तक उचलणार. तुमच्या माझ्या बोलण्यावरून लगेच लक्षात आलं मी मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही. आणखी गाडी महाराज लोकांमध्ये मी गरीब माणूस बघ्यांचे मोबाईल लाख रुपयाचे गायक वादकांचा काही शेत नाही. मी मोबाईल वापरते. मला इतका मोठा फायदा आहे त्याचा. कोण मिळलं तपासणी कोण बाळातीत झालं ज्याला गरज आहे तो आपल्याला येईल. त्याचा फायदा एवढा आहे. दिवसभर 3 कीर्तन करून 500-700 किलोमीटर फिरून तास 2 तास आराम होऊन धार्मिकचा अभ्यास कीर्तन काय तुमच्या भावना येत नाही. एवढे खोट पुस्तक सांगायचं म्हणजे अर्धा 1 तास अभ्यासच केला त्या गप्पाही गप्पा जायचं तुम्ही गप्पा लावून बसायचं. काय होईल या देशात तुम्हाला देशात चांगल्या गप्पा एक म्हणला वाघ आला पुढून वाघ आणि मी गाईला पाणी पाहिजे. माझ्या हातात बाकी होत. वाघ असं माझ्या समोर आला. आपण घाबरत नाही. डेअरिंग बाग माणूस वाघाला बाकी भर पाणी फिकून आलं. वाघ दुसरा म्हणला एकदम बरोबर एकदम बरोबर. तोच वाघ माझ्या मांडीला मिळत बसला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा ओलं लागलं. मी म्हणलं पाणी पडेल. या गप्पा शहरात एखाद्या दारातून म्हैस यायची म्हैस नुसतं म्हशीचं पाहिजे आणि तिला म्हणायचा एकदा तरी तुझ्या शेतात मुसळ काय झालं मुसलं म्हशीने केला कोण आपण नाव त्याला ओळखून काय कुणी बोल त्याला लोक म्हणजे विचार करायचा तुम्हाला 6 महिने याशी विचार करायचं काय काम. इथं कामच करायचं नाही. इथं एकच करायचंय. काय करायचं आहे का पुढे लावला गरज ठेवा गरज लावून घ्या. देवा दत्त बाबा मी तुझं लेकरू आहे आणि प्रार्थना करायची देवा. काय करायची देवाच्या नादीच लागायचं नाही. आता पुढे समजा दत्त भेटायचं असेल तर इथं भेटा. हे खालची सही कागदपत्र पूर्ण झाल्याशिवाय वर काय करा.
तुम्ही डायरेक्ट बरोबर गेले पण घाले सही घेऊन ये. पहिले इथे या. हरिप्राप्ती आता इथून पुढे देवाला भेटायचंच नाही. पहिलं कोणाला भेटायचं बरोबर संतांना. आणि आता उलट समजा पहिलं म्हणतं तुम्ही सगळ्या बायांनी लक्ष्मी कुठून देवाली आणि कुठली का नाही तुम्ही आजारी बोलले की नाही. कपाटातलं काढलं पिढ्या उठलं, दारातलं काढलं पिढ्या उठलं, बँकेतलं आणलं फुलं ठुलं, करंजीची टोपली लाडू सगळे कोणाला झाले तुम्ही बोला ना लक्ष्मी. मग तुम्ही गरीब का तुम्ही चूक काय केली माहिती. एकटी लक्ष्मी पुजणारा कधीच लक्ष्मी मिळत नाही. कधीच नाही मिळणार. अगोदर नारायण पूजा मग लक्ष्मी. लक्ष्मी सहित शोभे. आपण काय करतो त्याची पूजा करीत नाही. लक्ष्मी नारायणाशिवाय एक मिनिट सुद्धा नाही. इसी के बिना बरोबर विजय आपल्याला जसं प्रियकरण प्रियशी म्हणते का ना गेले बाबा बसलं तू मेरी जान है तू न होती तो मेरी बेटी जो सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है फूल है गुलाब का. प्रेम करणारे पोर घालून काही तुम्ही ते गुलाबाचं फुल वापरता फार छोट्या फुल सूर्य फुल वापर. पण तुला उच्चारलं पाहिजे शिव. प्रेम एक वाक्य सांगतात हे प्रेम बिम हे भान हे सगळ्या जबान गोष्टी आहेत. इंग्रजीची वाक्य काल खरे आज खरे उद्या खरे. खिशात 100 रुपये नाही मला गावात चहा घेऊन दाखवा. काही माणसं म्हणतात आपल्याला मित्र नाही माने द्या पाजायचं बंद कर मित्र एक्सपायर. काय घेऊन बसले 14 फुल पेन 15 दिवस झाले एवढीच होती कपडे वांगे 12 दिवस होते. असे पण करावं लागले फुल टाईट. चांगली मोटरसायकल 14 कुठं बसला असेल मोटरसायकल गॅरेज मागच्या पुढ्या चांगल्या खात्या मी त्याच्या धाब्याला इडली करतो प्रवचन. आता काय वांग सांगू नका. आता डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का ओवी नको का मग बॉल सटकल्याची ओवी कुठे आहे. महाराज माणसं फक्त बाहेरून देखले तुम्ही एकदम खराब बोलते. समाज तुम्हाला फक्त बाहेरून देखणं दिसतो नाही तर काही नुसते बदली करायचे 3 लाख बायको फरशीवरून सटाकली 9 लाख उभा गेला बायको म्हणून तो म्हणायला
बाप करायचं कशाला हाय पैसे वाटते आहे का जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे माणसाने काही करत नाही गाडी झाली बंगला झाला जमीन झाली सायकल झाली विहीर झाली पोराला काही करत नाही बायको शिक्षणही घालत बायको झाली मग आपल्या कोण काय करत त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा त्या नाताना आपल्याला कोणी गोळ घालायचा आपलं जीवन गौरव मुलांना जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे आपल्या लोकांनी काय केलं माहिती का पोरांची कॅपॅसिटी न पाहता त्यांना स्वातंत्र्य दिलं आज 80% लोक एवढे येतात ना कीर्तनात बसले त्यातले 7% लोक मनानं खचले तुम्हाला इथं काय रोग होईल नाही तुम्हाला एकच रोग होईल मी केलं मी बाण करू वाढवली माझ्या पोरानं टेप लावून मी रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाल्ली डोक्याला तेल लावलं आता काय माया सुनानं पोरग तुझ्या ताब्यात म्हणून मी केली भावाची म्हणलं पप्प्याला पहिला आधार बाई पप्प्याला झाला धार मम्मी झाले नाही गेला धार एखाद्या माणसाची बायको नाही असं वाटलं शुद्ध घेतला कोण मेरी त्याची बोला बायको मी तोंड पीठ सोडून जातो जुने कपडे घालतो पोराशी अंगणात ठेवतात त्याचं पाहिजे कसं तोंड सोडून नको आपण त्याला भेटायला सांगतो शब्द काय संपर्क करायला गेला त्याला मी तो चहा आलाच गेला सांगतो ना ज्यासाठी त्याच्या दारात गेला गेला का मग त्याची खुशी बसायचा त्याची खुशी बसायची त्याला बोलायचं नाही काय त्याने पाहायचं तो आपल्या पाहतो देवण शहरात देवाला मला नाही लागत आपले चहा काय मला नको काय पण यांच्या यांनी कोण ऐकून पण यांना ऐकायची आईची मावशी व्हायची एका मित्राने एकाला सांगितलं माझं संबंध होण्याशी कुणाशी हीच माय कॉलेज फ्रेंड ती माझ्यावर कॉलला होती मला 1 मिनिट मी तिथे शिवाय राहू शकत सिटी पुण्यामध्ये 15 येण्यासाठी
अगर नहा मिले तो मैंने इनके नीचे सो जाऊंगा। इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है सूर्य प्रताप। आपका भाई मी काही सोडले येत नाही, मंगळवारी आशीर्वाद केले किती घेऊन गेला मंगळवारी. त्याचं सोमवारी तो असं काही नाही. हा why are you so nervous? Yes, and complicated case. Then they know what's the problem. They say the problem is dangerous. They keep this पडलं खाली. तुम्हाला काय म्हणणार मस्त वरच्याकडेला बसून गप्पा आणल्या, आईस्क्रीम खाली, दोघांना दोन काढायला घेतल्या. असं म्हणून मला ते मला मोबाईल गेले. होय होय महाराज.